हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? बरं आहेत ना? मी पण बरं आहे. आज पोराला नाश्ता द्यायचा होता, भाजी नव्हता, काय करू बघते. आता हा बघा, पहिला मी कांदा टाकलेला आहे. ह्याच्यात कांदा सगळं टाकून घेतला आहे. कांदा टाकला, आता 2-3 मिरची टाकली आणि थोडासा कोथिंबीर टाकून दिली. आणि हा पोराला नाश्ता करायचा, चपाती सांगते लावून अंडी बनवायचं त्याला. तर मी याला एकत्र त्याला करून घेणार. तर मी आता बघा, मी ह्याच्यात एकत्र कापून घेतलंय. किती मस्त झालेलं आहे. आता हे अंड्याच्या पोळ्या करायच्या, त्याच्यामध्ये टाकणार. तर मी ह्याच्यात परतून घेतला. बघा ते बारीक कापलेलं आहे. आणि हे खायला पोरावाला त्यात इने लागेल. मिरची पण एवढं बारीक झालेलं आहे. हे जर कापायला लई भारी वाटते, पटकन होतात. आत्ता ह्याच्यात मी जास्ती काय नाही टाकणार, फक्त मीठ टाकणार आहे आणि थोडासा हळद, थोडासा धना पावडर. त्याच्यानंतर मी पूर्ण अंडा टाकून देणार. मी 4 अंडा फोडून घेतलेला आहे. आता एक अंडे मी ला चांगले मिक्स करणार. बघा असे मिक्स करून घेणार. कांदा मिरची हळद टाकल्यानंतर ते अंड्याच्या पोळ्या चांगले असतात आणि पोरांनी तो चपाती बरोबर तेच खाणार आहे. तर बघा किती मस्त मीठ मिक्स झालेलं आहे. मी जास्ती हळद नाही टाकले, थोडं नावापुरती टाकलेलं आहे. मीठ, हळद आणि थोडंच नावापुरती धना पावडर. आता ही झालेलं आहे फेटून. आता आपण काय करू, गॅस पेटून घेतलेला आहे. तवा तापून झालेला आहे. ह्याच्यात आता मी तेल टाकून घेतलंय. तेल मी थोडं का जास्त नाही, थोडासा टाकलाय. एक मोठी चमचाभर तेल तापून झाले. आता मी काय करणार, जो अंडा फेटून ठेवले त्याच्यात थोडं थोडं टाकणार. तर एक चपाती बरोबर त्याच्यात लावायचे मला. सकल चपाती बनवलेली आहे. तर आता काय भाजी नाही, पोरं ह्या आवडीने खातात, तर हाच बनवून देते. तर बघा किती भारी झालेलं आहे.
झाली ना, भाजीच्या गरज पडतात काय पोरांना. अशी करून दिला काय टाकणार नाही, बरोबर खाऊन घेईल. किती मस्त झालेलं आहे. आता अशी करून मी सगळे बनवून घेणार. दुसरी पण कशी करायचं, हा थोडा लावून घेतला. लावून घेतल्यानंतर त्याला हा बाजू करायचा. हे दोन्ही बाजू अंड्या लागणार आहे. ती एक प्रकार बनवला. आता ही दुसरी पद्धतीने बनवते. झालं, दोन्ही बाजू लागलाय ना. म्हणजे दोन्ही बाजू लागल्यावर पराबाला अजून आवडीने खाईल. हा बघा, दोन्ही बाजूने अंडे परफेक्ट लागलेले आहे. आता ह्याला परत तशीच घडी मारा. कशी झाली, पटकन होतं ना. आणि आवडीने एवढं खुश होऊन खातात पोराबाला, म्हणून मी अशी करून देते. म्हणजे मी फोन कधी केला आणि तुम्हाला आता हे पण झालेलं आहे. आता एक एक करून सगळा करून घेतलेला आहे. आता बघा म्हणजे अंडा पराठा कशी झाली दोन्ही बाजूकडून. तुम्हाला आवडला असेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय यूट्यूब फॅमिली.